तर जय भीम मित्रांनो, आज नागपूरच्या संविधान चौक येथे जे फुटपाथवर जे लोक दुकान लावतात त्यांचं आज आंदोलन आहे. ते आंदोलन नेमकं का आणि कशासाठी आहे ते आपण जाणून घेऊ. सर, तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव रजा कुरेशी आहे. आज तुम्ही नागपूरच्या संविधान चौकात जे आंदोलन करतात ते नेमकं का आणि कशासाठी करतात? हे हकरवर जे अतिक्रमण कारवाई सुरू आहे आणि जे अत्याचार होत आहे गरिबांवर, याच्या विरोधात लढत आहो. आणि गत 97 पासून मी या फुटपाथ दुकानदारासाठी लढत आहो. यांना माझं म्हणणं एकच आहे की जे फुटपाथ दुकानदार आहे यांना लायसन द्यावे. यांची जे बाजारपेठ आहे, नैसर्गिक बाजारपेठ आहे, याच्यावर हकार झोन घोषित करावी. आणि जे लोक आहे जे 2019च्या नंतर फुटपाथवर रोजगार करायला आलेले आहे त्यांचा सर्वे करावे. आणखीन एक प्रश्न, नागपूरमध्ये इतके ठिकाण आहे पण तुम्ही आंदोलन करण्यासाठी नागपूरचं संविधान चौकच का निवडलं? मी याच्या आधी गांधी पुतळ्याजवळ करत होतो, मी महालवर करत होतो. पोलीसवाल्यांचे म्हणणं असं आहे की आम्ही ते परमिशन देत नाही रे बाबा, गांधी पुतळ्यासमोर दिलं तर का हरकत आहे, दुसऱ्या लोकांना परमिशन भेटते. माझ्या बोलण्याच्या तात्पर्य लक्षात आलं असन, पण आम्हाला नाही. का असं का? मी याच्या का म्हणजे जे आहे ना, का खूप मोठा आहे, यासमोर चिन्ह लागला आहे. काच्या उत्तर जे आहे फुटपाथ दुकानदार आजपर्यंत भोगतलेले आहे, भोगवूनच राहिले. यांना याच्या उत्तर कधी भेटला नाही. तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील मग आता? बस आंदोलन करू आम्ही. आंदोलन आपली डिमांड जोपर्यंत या लोकांना लायसन भेटत नाही, यांचे आकार झोन डिसाईड होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. और वाटलास जर जमला नसेल और हे लोक मानत नसेल तर आम्ही सुप्रीम कोर्टला जाऊ. आमची तयारी आहे भरपूर. कारण पोटासमोर काही होत नाही. आमचे मोठे मोठे दुकान नाही आहे, आम्ही काही बिल्डर नाही आहो, आम्हाला नोकरी नाही आहे. आम्हाला एकही साधन आहे, वो रोजगार करायचा, पोट भरायचा. म्हणूनच आज आम्ही इथे आलो आणि आमचं आंदोलन सुरू आहे. हा माझा मित्र सुनील सूर्यवंशी, हाही काही सांगतील तुम्हाला, काही विषय ठेवतील ते यांना विचारतील. ठीक आहे सर. बघा, मी सुनील सूर्यवंशी, नागपूरमध्ये मी गेल्या 30 वर्षापासून रस्त्यावर पथविक्रेता म्हणून कार्यरत आहो. मी रस्त्यावर दुकान लावून आपली उपजीविका चालवत असताना, माझ्या या 30 वर्षाच्या उपजीविका चालवत असताना माझ्या हे लक्षात आलं की केंद्र शासनाने फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या ज्या स्वयंरोजगारी आमचे सहकारी आहे यांच्याकरिता पुष्कळ काही योजना आणलेल्या आहे. त्यामध्ये 2009 पासून केंद्रातर्फे राष्ट्रीय फेरीवाला धोरण ही योजना राबवण्यात येत होती योजना. आणि त्यानंतर केंद्र सरकारने 2014मध्ये पथविक्रेता अधिनियम 2014 हा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित केला. आणि 2014ला या संपूर्ण भारतामध्ये जे पथविक्रेते होते, फुटपाथवर व्यवसाय करणारे स्वयंरोजगारी होते, त्यांना एक अधिकार देण्याचं काम, त्यांच्यासाठी न्यायप्रविष्ट अशी भूमिका केंद्र शासनाच्या माध्यमातून कायदा बनवून निभावण्यात आली. आता आपल्या इथे कसं आहे, आपल्या इथे गणराज्य प्रकार आहे. जसा एक आपला देश आहे भारत, त्याच्यामध्ये कमसे कम 30 ते 35 गणराज्य आहे. जेही कानून केंद्रामध्ये बनतात त्याला राज्याला राबविण्याकरिता आपली एक नियमावली बनवावी लागते. तर आपल्या इथे महाराष्ट्र शासनाने 2016मध्ये यांच्याच संबंधित पथविक्रेता अधिनियम त्याच्यामध्ये असं आहे की पथविक्रेता विक्री आणि त्याचे विनियमन कसे करायचे म्हणून 2016ला नियमावली बनवली आहे. आता 2016मध्ये महाराष्ट्र शासनाने नियम बनवला पथविक्रेता, हा कायदाच झाला ना. त्यानंतर सगळ्या ज्या आपल्या राज्यामध्ये महानगरपालिका, स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो, हा कायदा त्यांच्यावर बंधनकारक करण्याकरिता त्यांना राज्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही आपली एक विधी बनवा.
त्याच अंतर्गत आपल्या नागपूरमध्ये या कायद्याच्या अंतर्गत नागपूर शहरामध्ये जेही पतविक्रेते आहे नागपूर महानगरपालिकाद्वारे नोंदणीकृत करून त्यांचा सर्वे करून 2016पर्यंत त्यांना नोंदणी दाखविलेली आहे. त्याच्या आधारावरती कायद्यामध्ये जसे नगरसेवक आमदार लोकसभेचे सांसद निवडून येतात त्याचप्रमाणे आपल्या या कायद्यामध्ये TVC म्हणजे नगर पतविक्रेता समिती ही अतिक्रमणाच्या संदर्भात कार्य करेल असा हा कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि ही तरतूद आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये 2022च्या आमच्या TVCमध्ये जे नियुक्त झालेले सदस्य आहे तो कायदा 2022पासून अंमलात आलेला आहे. परंतु कायदा हा गरिबाच्यासाठी असल्यामुळे त्याला परिपूर्ण त्याचं पालन प्रशासनच करत नाही. या भूमिकेमुळे जे नागपूर शहरामध्ये पतविक्रेते आहे त्याच्यावर रोज अतिक्रमणाच्या नावाखाली अन्याय अत्याचार प्रशासनाद्वारे होत आहे. आमची मागणी अशी आहे, आमची मागणी आज धरणं आंदोलन आम्ही याकरिता करीत आहोत की कायद्यामध्ये पतविक्रेत्यांसाठी काही तरतुदी असताना त्यांचे पालन होत नसताना ती कारवाई सोडून यांच्या विरोधात कारवाई करणे हे अन्यायपूर्व आणि अनियमित आहे असे मी मानतो. कारण की पतविक्रेत्याच्या संदर्भात हा कायदा जे मी तुम्हाला सांगितला केंद्राने 2014मध्ये बनवलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याकरिता महाराष्ट्र राज्याने 2016मध्ये नियमावली बनवलेली आहे. आणि नागपूर शहरावर बी आता हा 2014चा ॲक्ट अधिनियम पतविक्रेता अधिनियम 2022पासून लागू झालेला आहे. पण प्रशासन कसा लोकांना आम जनतेला भ्रमित करतो आहे की फुटपाथ ही पायदळ चालण्याकरिता आहे पदचाऱ्यांच्याकरिता. परंतु ह्या कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की प्रत्येक शहरामध्ये लोकसंख्येच्या आधारावरती लोकांना किफायत दरामध्ये स्वस्त दरामध्ये सामग्री जीवनावश्यक वस्तूपासून तर सगळ्या ह्या फुटपाथवर उपलब्ध होतात. तर यांच्याकरिता ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की लोकसंख्येच्या आधारावरती शहरातील लोकसंख्येच्या आधारावरती 2.5% फुटपाथ यांच्याकरिता आरक्षित ठेवण्यात यावी अशी तरतूद कायद्यामध्ये आहे, कायद्याच्या पुस्तकीमध्ये आहे. परंतु शहरामध्ये असा गैरसमज पसरवण्यात येत आहे की पतविक्रेते हे अतिक्रमणकारी आहे. केंद्र शासनाने एक जाहीर केलेला आहे की पतविक्रेता हे हा कायदा अंमलात आणल्यापासून हे अतिक्रमणकारी नाही आहे. कारण की केंद्र सरकार सगळ्यांना नोकरी देऊ शकत नाही, त्याच्यामुळे हा कायदा बनवण्यात आला आहे. तर या कायद्यानुसार पतविक्रेते हे अतिक्रमणकारी नसून हे स्वयंरोजगारी आहे असं केंद्र शासनाने प्रत्येक आपल्या बोलण्यामध्ये आपल्या त्यांच्या पुस्तकामध्ये जाहीर केलं असताना सुद्धा यांच्यावर रोज अतिक्रमणच्या नावाखाली अन्याय अत्याचार होत आहे. त्याच्या विरोधात आम्ही आज संविधान चौकात आम्ही आज धरणं आंदोलन कार्यक्रम ठेवलेला आहे. निगम आयुक्त आमच्या TVCचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे आम्ही मागणी घेऊन जाणार आहोत. एवढंच मी आजच्या या धरणं आंदोलनाच्या प्रसंगी पत्रकार मित्र इथे आलेले आहेत. आमची बाजू योग्यरित्या मांडून आम्हाला प्रशासनातर्फे न्याय मिळवून देण्याकरिता आपण प्रयत्न कराल एवढीच मी आपल्या सर्व पत्रकार मित्रांतर्फे प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो यांना सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आम्ही प्रशासनासोबत भांडत आहोत, पण आमची बाजू आपण देशातला लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे आवर्जून जिथे चूक होत असेल ते चूक दाखवून द्यावी. पण आमच्या समर्थनार्थ काही गोष्टी आहे त्या आपण आपल्या भूमिकेतून मांडाव्या. आजच्या प्रसंगी मी एवढंच आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि आपले शब्द समाप्त करतो. तर अशा पद्धतीने आपण आज संविधान चौकात इथे लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. तर असो, जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम मित्र.